नाशिकमध्ये मराठा मूक मोर्चा हा सुरुवात झाली। या मोर्चात महिला आणि तरुणीही मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या। याच महिलांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी जयरामपुरी यांनी। नाशिकच्या तपोवन भागामधून या मोर्चाची सुरुवात होतीये। मराठा क्रांती मोर्चासाठी मोठ्या प्रमाणात मराठा बांधव आणि इतर संघटना या नाशिकमध्ये एकवटलेल्या आहेत। हवा योग्य मान, समाजाचं रक्षण, मराठ्यांना हवंय आरक्षण, त्याचबरोबर ॲट्रॉसिटी कायद्यामध्ये बदल व्हावा, या सगळ्या मागण्यांसाठी नाशिकमध्ये हा क्रांती मोर्चा निघतोय। मोठ्या संख्येनं अगदी रात्रीपासूनच या सगळ्या मराठा क्रांती मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी चिमुकल्यांपासून तर थेट महिलांपासून, पुरुषांपासून, ज्येष्ठांपर्यंत सगळेच जण यामध्ये सहभागी झालेत। एकच आवाज, तो म्हणजे मराठ्यांना आरक्षण मिळावा, ॲट्रॉसिटी कायद्यामध्ये बदल व्हावा आणि कोपर्डीच्या घटनेसारख्या ज्या घटना घडलेल्या आहेत यातील गुन्हेगारांना ही फाशीची शिक्षा तातडीनं व्हावी। आणि मराठा क्रांती मोर्चाच्या निमित्तानं हाच आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न होतोय। मराठा क्रांती मोर्चाची सुरुवात नाशिकमधून जी होते ती या मुलीपासून होतीये। या सगळ्या मोर्चामध्ये तू सहभागी होतीयस, काय मागणं आहे सरकारकडे, काय सुचवायचंय तुला? कोपर्डी येथील माझी भगिनी श्रद्धा, तिच्यावर जो अमानुष अत्याचार करून तिची हत्या केली, त्या नराधमांना फाशी झाली पाहिजे। ती सक्षम असूनही असे घडले, तेव्हा माझ्यासारख्या अपंग मुलींची सुरक्षितता हे शासन घेईल का? मी अपंग असून जरी मला 90% मार्क्स मिळाले आणि ज्यांना आरक्षण आहे त्यांना 50-60% मिळाले तरी ते डॉक्टर, इंजिनियर होणार, पण मी मात्र आई वडिलांवर ओझं बनून राहणार। माझे मुख्यमंत्र्यांना एकच सांगणे आहे, मराठ्यांना आरक्षण द्या, अन्यथा सर्व नागरिक समान कायदा करा। ॲट्रॉसिटीचा कायदा रद्द झालाच पाहिजे। आणि हो, जाता जाता एकच सांगते, आमचा राजा शिवराय, ज्याच्यामुळे आम्ही हिंदू बनून ताठमानेने जगत आहोत, त्यांची जयंती 19 फेब्रुवारीलाच साजरी व्हावी। जय जिजाऊ, जय शिवराय। कोपर्डीमधली श्रद्धा ही सक्षम होती, मी अपंग आहे, जर त्या श्रद्धासोबत अमानुष अत्याचार होऊ शकतो तर माझा ठाव ठिकाणा कुठे लागेल, अशा या सगळ्या मागण्या मराठा क्रांती मोर्चाच्या निमित्तानं समोर येत आहेत। हा आर्त आवाज मराठा क्रांती मोर्चाच्या निमित्तानं समोर येत आहे आणि सरकारला एवढंच सुचवायचं आहे, ॲट्रॉसिटी कायद्यात बदल व्हावा, आरक्षण मिळावं आणि नराधमांना फाशी व्हावी। कॅमेरामॅन लोकेश माळीसह जयरामपुरी, साम टीव्ही, नाशिक।